ही कॉन्ट्रिब्युशन NPSमधले कर्मचारी किंवा शिक्षक ज्या वेळेला सेवानिवृत्त होतील त्यावेळेला ही संचित रक्कम त्यांना 8% व्याजाने एक रकमी परत केली पाहिजे अशी मागणी या निवेदनात घेतली आहे आम्ही. शिक्षकांच्या मागण्या आहेत, सर्व मागण्या समजावून घ्या आणि मग मान्य करा. कर्मचारी वर्गाच्या मागण्या आहेत, सगळ्या मागण्या समजावून घ्या आणि मान्य करा, नाहीतर आम्हाला पुन्हा एकदा बेमुदत संप करावा लागेल. की घटनेतलं कलम 310, 311, 2 अ आणि ब म्हणजे मर्जीचं तत्त्व. शासनातील विविध खात्यात काम करणारे कर्मचारी आणि शिक्षकेतर कर्मचारी यांच्यात भेदभाव केलेला आहे. त्यांना तुम्ही योजना 1/4/10 पासून लागू केलेली आहे आणि आमच्या कर्मचाऱ्यांना लागू ही 1/1/24 पासून लागू केलेले आहे. 15 मार्च 2024चा संच मान्यतेचा जो जाचक आदेश आहे तो रद्द झाला पाहिजे. तो जर झाला नाही तर संपूर्ण महाराष्ट्रातल्या हजारो शाळा त्या ठिकाणी बंद होणार आहेत आणि शासनाचं धोरण प्रामुख्यानं सरकारी शाळा बंद पाडणं आहे आणि शाळांचं खाजगीकरण किंवा कंपनीकरण करण्याचं धोरण आहे. पूर्वी मूलभूत म्हणजे फंडामेंटल इन्फ्रास्ट्रक्चर निर्माण करण्यासाठी शासनाला मिळत होता, लॉंग टर्मसाठी इन्व्हेस्टमेंट ती मिळत होती, तेही मिळत नाही. म्हणजे मूलभूत तत्वाला विरोध, मूलभूत संरचनेला विरोध. जसं आपण पूर्वी 1919चा कायदा झाल्यानंतर लोकमान्य टिळकांनी म्हटलं की हे स्वराज्यही नव्हे आणि त्याचा पायाही नव्हे, त्याची ही पेन्शनही नव्हे आणि पेन्शनचा पाया देखील दूरदूरपर्यंत कुठंही नाही. महाराष्ट्र राज्य सरकारी निमसरकारी कर्मचारी शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी संघटना समन्वय समितीचा कोल्हापूर जिल्ह्याचा निमंत्रक मी अनिल लवेकर. आपणा सर्वांना माहीत आहे आमच्या कर्मचारी आणि शिक्षकांच्या मागण्यासाठी जून सन 2023मध्ये 7 दिवसाचा आणि 1 दिवसाचा आम्ही संप केला. मुख्य मागणी होती की जुनी पेन्शन सर्वांना मिळाली पाहिजे. ती मागणी आमची थोड्या अशा फरकाने मान्य केली. बऱ्याच जणांनी ती मागणी अजूनही रुचलेली नाही, कारण जुन्या पेन्शनमध्ये कर्मचारी शिक्षकांच्याकडून कॉन्ट्रिब्युशन घेतली जात नव्हती. ती कॉन्ट्रिब्युशन बंद झालेली नाही आहे आणि म्हणून आम्ही ही कॉन्ट्रिब्युशन NPSमधले कर्मचारी किंवा शिक्षक ज्या वेळेला सेवानिवृत्त होतील त्यावेळेला ही संचित रक्कम त्यांना 8% व्याजाने एक रकमी परत केली पाहिजे अशी मागणी या निवेदनात घेतली आहे आम्ही. आणि काही मागण्या दिल्या होत्या, शिक्षकांच्या भरपूर मागण्या आहेत. या संदर्भात निवेदन आपण दिलेलं होतं का? हो, निवेदनही भरपूर दिलं होतं. मुख्यमंत्र्यांच्यावर चर्चाही झाल्या पण निर्णय काही झाला नाही. म्हणजे नुसतं आम्हाला खेळवत ठेवायचा प्रकार झाला. मध्यंतरी विधानसभा लोकसभेच्या इलेक्शन होतं त्यामुळे आम्ही थांबलो होतो. आता 3 महिन्यानंतर आम्ही निर्णय घेतला की सन 2023च्या वर्षाची ज्या वेळेला 2 संप झाले होते ती आठवण करून द्यायसाठी येत्या मार्चमध्ये म्हणजे हे अर्थसंकल्प झाल्यानंतर पुढच्या अर्थसंकल्पापर्यंत या शासनाला संधी द्यायची की शिक्षकांच्या मागण्या आहेत, सर्व मागण्या समजावून घ्या आणि मग मान्य करा. कर्मचारी वर्गाच्या मागण्या आहेत, सगळ्या मागण्या समजावून घ्या आणि मान्य करा, नाहीतर आम्हाला पुन्हा एकदा बेमुदत संप करावा लागेल. यामध्ये अशा काही आम्ही मागण्या केल्यात की घटनेतलं कलम 310, 311, 2 अ आणि ब म्हणजे मर्जीचं तत्त्व. तुम्हाला कामावर घ्यायचं का नाही मर्जी, तुम्हाला काढायचं असेल तर कामावरून केव्हाही शासन काढू शकते. इंदिरा गांधी पंतप्रधान असताना हे कलम लावून एका रेल्वे कर्मचाऱ्याला काढलं होतं. तो ऑफिसमध्ये आला, घरी जा म्हणून सांगितलं, नोटीस दिली 310, 311 आणि ब. संपूर्ण भारतभर आम्ही देशव्यापी संप केला. इंदिरा गांधींनी त्यावेळेस सांगितलं हे कलम आम्ही पुन्हा लावणार नाही. ती मागणी आमची ह्या ह्याच्यात आहे, कारण आता मोठ्या संख्येने आता जे सरकार आले एवढ्या बहुमताने कुठलंही सरकार येणे चांगलं नाही, कारण त्यांना मग मस्ती चढते आणि कुठल्याही कर्मचारी शिक्षकाला ते केव्हाही काढू शकतील. म्हणून आमची मागणी आहे ती घटनेतलं कलम 310, 311, 2 आणि ब रद्द करा. शिक्षकांना अशैक्षणिक कामे देऊ नका, शिक्षकांना अतिरिक्त ठरवू नका, शिक्षकांना शिकवू द्या आणि विद्यार्थ्यांना शिकवू द्या, ही आमची मागणी आहे. 8वा वेतन आयोग केंद्राने स्थापन केला, राज्यातही तो ताबडतोबीने स्थापन झाला पाहिजे आणि त्याचे फायदे आम्हाला लवकरात लवकर मिळाले पाहिजेत. 8व्या वेतन आयोगामुळे आणि इन्कम टॅक्समध्ये 25 लाखाची सूट दिली असं खोटं नाटं सांगून जनतेमध्ये सरकारी कर्मचाऱ्यांनी शिक्षकांच्याबद्दल असंतोष पसरवण्याचं काम हे सरकार करते. त्याचा आम्ही आज संपूर्ण राज्यभर निषेध करून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आम्ही निदर्शनं करणार आहोत. आमच्या सगळ्या मागण्या समजावून घ्याव्यात. आम्ही वर्षाची मुदत त्यांना देतो आहे, अन्यथा आमची गाठ परत 2023ला जो आम्ही संप केला न भूतो असा आमच्याशिवाय महाराष्ट्रातील 17-18 लाख कर्मचारी आणि शिक्षक संपावर जातील. त्याची जबाबदारी शासनावर राहील. माध्यमातून आम्ही माध्यमिक शाळेतील जे शिक्षकेतर कर्मचारी आहेत त्यांची प्रामुख्यानं मागणी अशी आहे की आपण जी 24 वर्षाची जो लाभ आहे आश्वासित प्रगती योजनेचा तो लागू करताना
शासनातील विविध खात्यात काम करणारे कर्मचारी आणि शिक्षकेतर कर्मचारी यांच्यात भेदभाव केलेला आहे। त्यांना तुम्ही योजना 1-4-10 पासून लागू केलेली आहे आणि आमच्या कर्मचाऱ्यांना लागू ही 1-1-24 पासून लागू केलेली आहे। तर हा सरासर भेदभाव आहे तो पूर्वलक्षी प्रभावानं लागू करावा ही आमची या ठिकाणी मागणी आहे। त्याचबरोबर 10-20-30 ही जी योजना आहे ती आपण लागू करावी आणि जे शाळात प्रामुख्यानं आज चतुर्श्रेणी कर्मचारी नसल्यामुळं शाळेत साफसफाईचा किंवा अन्य बाबींचा महत्त्वाचा प्रश्न निर्माण झालेला आहे। चतुर्श्रेणी भरतीही आपण शासनानं सुरू करावी अशी मी या माध्यमातून शासनाकडे मागणी करत आहे। कर्मचाऱ्यांचे कॉन्ट्रिब्युशन पेन्शन घेतलेली आहे ती पहिलं PF-RD बिल रद्द करून जुनी पेन्शन योजना लागू व्हायला पाहिजे। महाराष्ट्र शासनानं अलीकडल्या काळामध्ये चुकीचे आणि अन्यायकारक शैक्षणिक निर्णय घेतलेले आहेत। त्याला खरं म्हणजे गेली अनेक वर्ष त्याच्या विरोधामध्ये आमची आंदोलनं शैक्षणिक व्यासपीठाच्या माध्यमातून आणि कोल्हापूर जिल्हा समन्वय समिती जी आहे सरकारी निमसरकारी कर्मचारी संघटना यांच्या वतीने करतो आहे। आत्ताच आमच्या मित्रांनी सांगितल्याप्रमाणे आणि लवेकर साहेबांनी सांगितल्याप्रमाणे जुनी पेन्शन योजना ही सर्वांना लागू झालीच पाहिजे हा त्यातला महत्त्वाचा मुद्दा। 15 मार्च 2024चा संच मान्यतेचा जो जाचक आदेश आहे तो रद्द झाला पाहिजे। तो जर झाला नाही तर संपूर्ण महाराष्ट्रातल्या हजारो शाळा त्या ठिकाणी बंद होणार आहेत आणि शासनाचं धोरण प्रामुख्यानं सरकारी शाळा बंद पाडणं आहे आणि शाळांचं खाजगीकरण किंवा कंपनीकरण करण्याचं धोरण आहे। हे धोरण प्रामुख्यानं रद्द झालं पाहिजे। गेल्या ऑक्टोबर महिन्यामध्ये टप्पा अनुदानावरती आलेल्या ज्या शाळा आहेत त्यांना अनुदानाचा पुढला टप्पा देण्याचा शासनानं निर्णय घेतला, त्या संदर्भातला GR काढला, परंतु आता जे आर्थिक तरतूद करायला पाहिजे होती आत्ताच्या अधिवेशनामध्ये त्याच्यामध्ये याची तरतूद कुठेही केलेली नाही। त्या संदर्भामध्ये या कायमी राहून तत्वावरील शाळांची संघटना आहे या संघटनेने जवळजवळ 200 आंदोलनं केली तरीसुद्धा शासनानं त्याची दखल घेतलेली नाही। GR काढूनसुद्धा जर हा आदेश काढत नसेल म्हणजे आर्थिक तरतूद जर शासन करत नसेल तर या शिक्षकांच्या वरती शाळांच्या वरती होणारा हा फार मोठा अन्याय आहे। तर संच मान्यतेचा आदेश आणि टप्पा अनुदान जो आहे तो टप्पा अनुदान पुढला हप्ता तो ताबडतोब द्यावा। तो जर दिला नाही तर आम्हाला तीव्र आंदोलन या समन्वय समितीच्या वतीनं आणि शैक्षणिक व्यासपीठाच्या वतीनं करावं लागणार आहे। महत्त्वाचा जो शिक्षण क्षेत्रावर मोठा एक दूरगामी परिणाम करणारा जो शासनाचा निर्णय आहे 15 मार्च 2024चा जो शासनानं संच मान्यतेसंदर्भात आदेश काढला, याच्यामुळं ग्रामीण भागातील जिल्हा परिषदेच्या शाळा असतील किंवा अनुदानित शाळा असतील या शाळांच्यावर मोठा परिणाम होणार आहे। बऱ्याच शाळांच्यामध्ये शिक्षकाविना शाळा अशी परिस्थिती येणार आहे। हजारो शिक्षक अतिरिक्त होणार आहेत आणि वाडी वस्तीवरच्या मुलांचं शिक्षण बंद होणार आहे। तर त्यासाठी शासनानं तो 15 मार्च 2024चा शासन निर्णय तातडीनं रद्द करणं ही अत्यंत आमची जिव्हाळ्याची ह्या आंदोलनातली एक महत्त्वाची मागणी आहे। धरणं आंदोलन करत असताना सगळ्यात महत्त्वाचा जर मुद्दा कुठला असला तर तो जुनी पेन्शनचा मुद्दा आहे। आता बेसिक जर तत्त्व त्याचं बघितलं जुनी पेन्शन म्हणजे काय आहे हो, तर 1982ला जो कर्मचारी आयुष्यभर शासनाची सेवा करतो त्याला उत्पन्नाचं दुसरं साधन निर्माण करता येत नाही, त्याच्या म्हातारपणाची तरतूद म्हणून असणारी ती जुनी पेन्शन आहे। शासनानं काय केले की GPS, UPS किंवा NPS ह्या तिन्हीची जर संरचना बघितली तर शासन त्याच्यामध्ये कर्मचाऱ्याकडून काहीतरी त्याचं योगदान घेतंय, स्वतःचं काहीतरी शेवटी शासनाचं जे योगदान आहे, शासनाचं योगदान म्हणजे कुणाचा पैसा आहे तो शेवटी जनतेचा पैसा, म्हणजे कर्मचाऱ्याचा पैसा आणि जनतेचा पैसा। आणि हा पुढं पेन्शनच्या स्वरूपातून लावला कुठं जातोय तर खाजगी कंपन्यांमध्ये, त्या एजन्सीज कुठल्या तर खाजगी, म्हणजे सगळी संरचना ही खाजगी उद्योगपतींसाठी राबवायची आहे। ह्याच्यामध्ये कर्मचाऱ्याचा कुठलाही फायदा नाही। GPF च्या माध्यमातून हा पैसा पूर्वी मूलभूत म्हणजे फंडामेंटल इन्फ्रास्ट्रक्चर निर्माण करण्यासाठी शासनाला मिळत होता, लॉंग टर्मसाठी इन्व्हेस्टमेंट ती मिळत होती, तेही मिळत नाही। म्हणजे मूलभूत तत्वाला विरोध, मूलभूत संरचनेला विरोध। जसं आपण पूर्वी 1919चा कायदा झाल्यानंतर लोकमान्य टिळकांनी म्हटलं की हे स्वराज्यही नव्हे आणि त्याचा पायाही नव्हे, त्याची ही पेन्शनही नव्हे आणि पेन्शनचा पाया देखील दूरपर्यंत कुठंही नाही। तेव्हा शासनानं हा विचार करणं गरजेचं आहे की जर कर्मचाऱ्याला पेन्शन द्यायची असेल तर ती कर्मचाऱ्याचं कुठल्याही प्रकारचं योगदान न घेता त्याच्या सेवेविषयी शासनाची एक लोकशाही व्यवस्थेमध्ये जबाबदार व्यवस्था म्हणून असणारी कृतज्ञता म्हणून 1982ची जी जुनी पेन्शन योजना होती ती आम्हाला द्यावी। आजच्या धरणे आंदोलनाचा सगळ्यात महत्त्वाचा आणि मूलभूत असा प्रश्न हा जुनी पेन्शन आहे। आज सगळ्यात जास्त कर्मचारी हे NPS धारक आहेत। ह्या NPS धारकांचा कुठंतरी शासनाने विचार करावा आणि आम्हाला 1982ची जी जुनी पेन्शन योजना आहे ती लागू करावी अशी सगळ्यांच्या वतीनं समन्वय समितीच्या वतीनं आमची शासनाला नम्र विनंती आहे। अशाच नवनवीन अपडेट्ससाठी डिजिटल कोल्हापूर चॅनेलला सबस्क्राइब करायला विसरू नका। आमच्या Facebook, Instaलाही नक्की फॉलो करा।